महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मी स्वतः डॉक्टर सुजीत धर्मा पात्रे, MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे येथे संचालक म्हणून मी कार्यरत आहे। MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड आणि मी स्वतः आम्ही युनिव्हर्सिटी झाल्यानंतर काही वर्षात 2021-22 मध्ये एक अभिनव उपक्रम चालू केला आणि भारतातील एक वेगळी संस्था ज्याची संकल्पना ही प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जी मुलं परीक्षेसाठी अभ्यास करतात त्या मुलांनी 12वी नंतर जी UGC अप्रूव्ड डिग्री कोणत्याही परीक्षेला बसण्यासाठी लागते ती UGC अप्रूव्ड डिग्री घ्यावी आणि त्या डिग्रीमध्येच UPSC आणि MPSC याचा पूर्ण अभ्यासक्रम 3 वर्षामध्ये आपण कंप्लीट करून घ्यावा। या हेतूने या संस्थेची निर्मिती झाली। माझं स्वतःचं MTech आणि PhD हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये झालं आहे आणि त्यानंतर माझं सेकंड PhD माझं हिस्ट्रीमध्ये आणि मायक्रोलॉजी याच्यामध्ये चालू आहे। त्यासोबत मी जेव्हा UPSCला होतो तेव्हा आमची जी मित्रमंडळी आहेत त्याच्यामध्ये श्री महेश भागवत IPS तेलंगणा, ते आता डायरेक्टर जनरल आहेत। आनंद पाटील सेक्रेटरी आहेत, जे महाराष्ट्राचे IAS अधिकारी आहेत। त्यानंतर प्रवीण दराडे जे मुख्यमंत्र्यांचे सचिव होते मागच्या वेळेस आणि आता ते MMRDचा कार्यभार सांभाळतात। डॉक्टर पल्लवी दराडे IRS, असे अनेक जण या संस्थेच्या माध्यमातून जोडले गेले आणि आम्ही सर्वांनी मिळून या संस्थेच्या अभ्यासक्रमामध्ये एक रचनात्मक असा एक अभ्यासक्रम आम्ही तयार केला। महाराष्ट्र विद्यार्थी ही आता मागच्या काही वर्षामध्ये जास्त संख्येने प्रशासनामध्ये सहभागी होत आहेत आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फारसं पहिल्यांदा CBSE स्कूल फार नव्हते। आता या मागच्या 3-4 वर्षामध्ये CBSEचं सगळे स्कूल निर्माण झाले, कारण जेव्हा तुम्ही UPSC देता किंवा MPSC देता किंवा कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस अशा एक्झाम देता तेव्हा अशा परीक्षेमध्ये तुम्हाला CBSEचा अप्रोच म्हणजे नॅशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्या अँगलनी तुम्हाला सगळं बघावं लागतं। हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, करंट अफेअर्स असेल, नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्स आणि या सर्व बाबींचा अभ्यास हा मुलांचा होणं आवश्यक आहे। कारण UPSC परीक्षा ही केवळ परीक्षा कुठल्या पुस्तकामधून अभ्यास करून पास होण्यासारखी नाही। पुस्तकांचा अभ्यास तर करावा लागतोच, पण विद्यार्थ्यांचं स्किल डेव्हलपमेंट हे खूप महत्त्वाचं असतं। कारण या परीक्षेचे 3 प्रकार आहेत, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू। या 3 स्तरातून ही परीक्षा कंडक्ट केली जाते। या 3 स्तरामध्ये मुलांची चाळणी होते आणि नंतर ते सिलेक्ट होतात आणि म्हणून या 3 स्तरामध्ये एकाच विद्यार्थ्यांनी पूर्ण परीक्षा त्या क्वालिफाय होणं आवश्यक आहे, तरच त्याला ती पोस्ट मिळते। प्रिलिम्स हा MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ पर्याय असतो, त्यामुळे त्याचा एक डेप्थ अंडरस्टँडिंग असणं आवश्यक आहे। ABCD ऑप्शन असतात, त्यामुळे चांगला ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं, त्यामुळे एलिमिनेशन कसे करायचे, रॉंग आन्सर्स, अशा अनेक ट्रिक्स आहेत आणि त्याच्यावर नॉलेज सुद्धा आवश्यक आहे। ही झाली प्रिलिम। त्यानंतर मेन्समध्ये सब्जेक्टिव्ह आन्सर रायटिंग आहे, म्हणजे तुम्हाला वस्तुनिष्ठच्या ऐवजी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक अशा पद्धतीनं तुम्हाला आन्सर्स राहावे लागतात, ते 200 वर्ड्समध्ये 400 शब्दामध्ये। आणि म्हणून त्याची तयारी करत असताना रायटिंग स्किल हा खूप मोठा भाग आहे। पुष्कळदा असं की नॉलेज भरपूर पण रायटिंग स्किल नाही, तेवढ्या 200-400 वर्डमध्ये कसं लिहायचं विद्यार्थ्यांना कळत नाही। पुष्कळदा रायटिंग स्किल आहे पण त्याच्यामध्ये लागणारा कंटेंट नॉलेज नाही आणि म्हणून नॉलेज आणि स्किल डेव्हलपमेंट ह्या दोन्हीला एकत्र करून मेन्स कशी क्वालिफाय करता येते याबाबतचा जो अभ्यासक्रम लावतो तो अभ्यासक्रम आम्ही या BA ॲडमिनिस्ट्रेशन आणि MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या 2 पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये आम्ही समाविष्ट केलं आहे। हे सर्व करत असताना या 2 प्रोग्रामचे बेनिफिट्स काय, तर ही UGC अप्रूव्ड डिग्री आहे, त्यामुळे या डिग्रीनंतर मुलं कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये बसण्यास प्राप्त आहे। दुसरा अत्यंत महत्त्वाचा
भाग म्हणजे डिग्रीमध्येच तुमची पूर्ण UPSC MPSCची तुमची पूर्ण तयारी आहे. जसं मी आता सांगितलं, प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, तुम्ही कसे बोलता, किती इथिकल माइंडसेटने तुम्ही स्वतः प्रश्नाला सामोरे जाता, तुमचा कॉन्फिडन्स काय आहे, हा कॉन्फिडन्स तुमचा नॉलेज आणि कम्युनिकेशन स्किल ह्याच्यावर अवलंबून. त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे. मुलांचे प्रेझेंटेशन घेणं असतील, ग्रुप डिस्कशन असेल, मूट पार्लमेंट असतील, त्यामुळे अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांचं कम्युनिकेशन स्किल हे अत्यंत चांगलं करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याला इंटरव्ह्यूची भीती वाटणार. कारण या तिन्ही विषयामध्ये चांगले मार्क पडले तरच त्यांना पोस्ट मिळते. त्यामुळे तिन्ही विषयामध्ये त्यांची एक्सपर्टाईज करून घेणं आवश्यक आहे. आणि त्या हेतूनं या अभ्यासक्रमाची रचना आणि या अभ्यासक्रमाचं जे काही परीक्षा होते त्या परीक्षा UPSC परीक्षेसारख्याच आहेत. त्यामुळे हे जे बेनिफिट आहे की UGC अप्रूव्ड डिग्री आणि याचा अभ्यासक्रम हा पूर्ण UPSCच्या अभ्यासक्रमासारखाच आहे. प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू यासोबत ऑप्शनल सब्जेक्ट आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एक ऑप्शनल सब्जेक्ट आम्ही याच्यामध्ये तयार करून घेतो. त्यामुळे तिन्ही परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. त्याची परीक्षा त्याच पद्धतीनं करून घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी जेव्हा UPSCला बसतात तेव्हा त्यांना ते नवीन वाटत नाही, पहिल्या वेळेस आपण बसतो असं वाटत नाही. कारण असंख्य परीक्षा त्याचा सराव या परीक्षा माध्यमातून आपण करून घेतला असतो. आणि मी जसं आता सांगितलं, अनेक IAS IPS ऑफिसर्स, UPSC चेअरमन्स, MPSC चेअरमन्स हे सर्व लोक या ॲडव्हायझरी बोर्डमध्ये आहेत आणि ते विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. हे मार्गदर्शन मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण मला अनुभव आहे की मी जेव्हा UPSC देत होतो तेव्हा UPSC चेअरमन आम्हाला बघायला मिळते. पण आता अनेक UPSC चेअरमन UPSC चेअरमन्स हे आपल्या संस्थेमध्ये ॲडव्हायझरी बोर्डमध्ये असल्यामुळे ते विद्यार्थ्यांना 2 महिन्यातून ते मार्गदर्शन करतात आणि हे मार्गदर्शन मुलांच्या यशासाठी खूप मैलाचा दगड असं सिद्ध होतं. त्यासोबत याच्यामध्ये केवळ MPSC UPSCच नाही, तर यासोबत याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे. कारण सगळेच मुलं बसणार आहे की UPSC MPSC होणार नाही. फार क्वचित मुलं UPSC किंवा MPSC त्यांच्या जागेच्या जे काही जागा निघतील त्यानुसार. आणि बाकी विद्यार्थ्यांनी करायचं काय, त्यामुळे करिअर बी हा फार महत्त्वाचा UPSCमध्ये. सगळेच मुलं MPSC UPSC स्टाफ सिलेक्शन होणार नाही, मग त्यांच्यामध्ये RBI आहे. RBIची ग्रेड बी एक्झाम त्याचा स्केल खूप चांगला आहे. किंवा बँकिंग सेक्टरमध्ये एक्झाम्स आहेत, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स आहेत, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम्स आहेत, बँकिंग एक्झाम्स. ह्याच्यामध्ये सगळं CSAT आणि ॲप्टिट्यूड जे लागतं ते सगळं UPSCचा भाग आहे. UPSCचा तुम्ही अभ्यास ओव्हरऑल केला तर या परीक्षा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आणि म्हणून आमचे काही विद्यार्थी जेव्हा आपण ही संस्था 2021-22ला स्टार्ट केली, चालू केली आणि ते विद्यार्थी आता प्रिपरेशन करतायत, जे डिग्री पास होऊन गेले ते आता UPSCच्या एक्सक्लुझिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करतायत आणि ते आता UPSCला ॲक्टिव्ह होत आहेत. त्याच्यात काही मुलं थर्ड इयरमध्येच कॅट एक्झाम जी IIM प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे त्याच्या MBA मध्ये पण ती सिलेक्ट झाली. काही मुलं सिनियर सिलेक्ट झाली रिटर्नमध्ये, ते आता इंटरव्ह्यूला आहे. ही विद्यार्थी काय करिअर फिक्स करतात आणि UPSC लागतात. म्हणजे काय होतं की कॉन्फिडन्स येतो आपल्याला. नाहीतर काय होतं की बऱ्याचदा UPSCची परीक्षा त्याचा अभ्यास त्या विशेष सर्कल्समध्ये व्यक्ती बोलतो, त्याच्यामध्ये प्रिलिम मेन्स परत इंटरव्ह्यूला जातो, परत इंटरव्ह्यूला नाही झालं की परत प्रिलिमला फेल होतो. असं करत एक विशेष सर्कलमध्ये तो अडकत जातो आणि वर्ष कसे निघून जातात हे कुणाला समजत सुद्धा नाही. 5-7 वर्ष निघून झाल्यानंतर दुर्दैवानं नाही झालं तर मग त्याला परत आपण काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून आम्ही ते जोड दिले की UPSCसाठी तयारी तर आम्ही करून घेऊच, पण करिअर बी इन्शुअर करण्यासाठी अशोर करण्यासाठी संपूर्णपणे मार्गदर्शन करू. त्यामुळे करिअर बी हा एक याचा या अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते आम्ही कन्सिडर केलं. इन्फ्रास्ट्रक्चर MIT इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही वेबसाईटवर गेला तर तुम्हाला लक्षात येईल अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये मॉडर्न क्लासरूम्स आहेत, सोशलचे लॅबरी आहेत, रीडिंग रूम आहेत, तिथे विद्यार्थी कॉलेज आवरचा अभ्यास करू शकतात. मॅगझिन्स जे लागतात UPSCसाठी सगळं मॅगझिन्स, न्यूजपेपर्स, रेफरन्स बुक्स, टेक्स्ट बुक हे सगळं लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्स आहेत, वेल एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. महत्त्वाचं एक ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट ह्याच्यामध्ये आहे की जे विद्यार्थी UPSCची प्रिलिम मेन्स क्रॅक करून इंटरव्ह्यूला गेले आहेत अशीच फॅकल्टी आपल्याकडे शिकवतात. ती फॅकल्टी PhD पण आहे. त्या फॅकल्टीने IIT मधून MTech सुद्धा झालेलं आहे आणि त्यांनी UPSCच्या इंटरव्ह्यूपर्यंत 2, 4, 5 वेळा इंटरव्ह्यू त्यांनी दिलेले. त्यामुळे अशी फॅकल्टी ही फोकस्ड एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने मुलांना मार्गदर्शन करते. आणि UPSCचा पॅटर्न, मेन्सचा पॅटर्न दरवर्षी बदलत राहतो आणि या बदलत्या पॅटर्नप्रमाणे शिक्षणामध्ये सुद्धा निरंतर
त्याच्यामध्ये चेंजेस करणं आवश्यक आहे, त्याच्या नोट्समध्ये चेंजेस करणं आवश्यक आहे, टीचिंग मेथडॉलॉजीमध्ये चेंजेस करणं आवश्यक आहे आणि टीचिंग लर्निंग प्रोसेस ही विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट हे अंडरस्टँड करण्यासाठी असली पाहिजे, विद्यार्थ्यांना ते समजलं पाहिजे आणि एखाद्या विद्यार्थीचं याच्यामध्ये लाजत असेल तर त्याच्यासाठी डाऊट क्लिअरिंग आणि मेंटी सेशन हा आम्ही टाइम टेबलचा भाग केला आहे, जेणेकरून नंतर सुद्धा विद्यार्थी त्या वेळेमध्ये आपले जे प्रोफेसर्स त्यांच्यासोबत अवेलेबल असतील आणि त्यावेळेस त्यांचे प्रश्न विचारतील. म्हणून मुलांना संपूर्णपणे मार्गदर्शन एका छताखाली असणं, ते त्यासोबत एक्सपिरियन्स आणि चांगल्या फॅकल्टीकडून ते मार्गदर्शन होणं, एक्झाम ओरिएंटेड मार्गदर्शन होणं आणि पोस्ट कॅरी करण्यासाठी त्यांना मोटिवेशन्स लेक्चर्स, IAS IPS अधिकाऱ्यांचे लेक्चर्स, सोशल ॲक्टिव्हिटीज, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज. आता मी प्रकाश आमटे त्यांच्याकडे आम्ही व्हिजिट देतो NGOला, आनंद वजा असेल, हेमल कसा असेल, अनेक NGO मुलांना दाखवतो, अनाथाश्रम असतील, कारण ही उद्याचे प्रशासनिक लोक आहेत. ही प्रशासनिक लोकांमध्ये जर व्हॅल्यू निर्माण झाल्या तर ही प्रशासनिक लोक काय करू शकतात त्याचं उदाहरण आपण सध्या तुकारामजी मोठे या IAS अधिकारी बघतोय. ते माझे मित्र आहेत, घनिष्ठ मित्र आहेत. आम्ही सोबत UPSCचा अभ्यास SSC मध्ये केलेला आहे आणि म्हणून एक प्रशासनिक अधिकारी जर चांगल्या पद्धतीनं प्रशासनामध्ये आला आणि तरी ठरलं की आपलं हे काम करायचं आहे तर किती प्रचंड बदल होऊ शकतो याचं उदाहरण आहे. आणि म्हणून प्रशासनात मुलं पाठवणं हा एकमेव ध्येय असतं कामा नये. प्रशासनामध्ये उत्तम नीतिमत्तेचे चांगले संस्कार केलेले आणि ज्याला सोसायटी आणि इतर लोकांबद्दल भावना आहेत, इमोशन्स आहेत, अशी मुलं इकडे झाली तरच ती सगळं स्वरूप या सोसायटीचं आणि देशाचं बदलू शकतात. त्यामुळे इथं पण आम्ही केवळ टेक्निकल मुलांना तयार करून फक्त UPSCमध्ये पाठवा याच्यापेक्षाही त्यांना त्याच्यावर राष्ट्रप्रेमाचे समाजाच्या ज्या काही गोष्टी आहेत, समाजामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण जर झाली तरच ते विद्यार्थी चांगलं प्रशासनिक काम करू शकतील. आणि आम्ही नैतिक नीतिमूल्यावर भर आहे आणि नीतिमूल्यांचे अनेक सब्जेक्ट्स हे याच्या करिक्युलमचा भाग आहे. त्यासोबत इथे मी म्हटल्याप्रमाणे अनेक IAS IPS अधिकारी महेश बाबत हे चांगले कारण महाराष्ट्राचे पूर्ण देशामध्ये सध्या मार्गदर्शन करतात. पूर्ण UPSCच्या विद्यार्थ्यांना, आनंद पाटील अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि ही सर्व लोक या संस्थेचे निमित्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं प्रशिक्षण इथं दिलं जातं, परीक्षा वैभव प्रशिक्षण दिलं जातं. आणि डॉक्टर मंगेश कराड हे याच भावनेने इथं काम करतात की ह्याच्यातून कुठं प्रॉफिट मेकिंग नाही, तर ह्याच्यातून चांगले समर्थक अधिकारी घडले पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता पण फीच्या बाबतीत म्हणा तर BA ॲडमिनिस्ट्रेशन आणि MA पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशनची प्रथम वर्षाची फीस ही 1,11,000. आता ही नॉर्मल आपण बघतो की BA मध्ये फीस 50-40 या दरम्यान इतर ठिकाणी असतं. मग इथे फीस असण्याचं काम कशामुळे एवढी फीस आहे? तर ह्याच्यामध्ये आपण जो अभ्यासक्रम चालू केला आहे BA ॲडमिनिस्ट्रेशन आणि MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हे डिग्री तर आपण देतोच, डिग्रीचे क्रेडिट्स आपण तयार करून घेतोच, पण त्याशिवाय एक्स्ट्रा कोचिंग जे मुलांना बाहेर घ्यावं लागतं ते कोचिंग पण त्याच्यात अंतर्भूत आहे. त्यासोबत पर्सेंटेज डेव्हलपमेंट ह्याचे सेशन्स अंतर्भूत आहेत. MPSC UPSCचे जे चेअरमन्स IAS IPSचे गेस्ट लेक्चर्स त्याच्यात इन्क्लूड आहेत, त्यांच्या NGOच्या व्हिजिट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि म्हणून सर्वांगीण विकासासाठी जे काय लागतं, नाही तर नॉर्मली काय होतं मुलं BA करतात, ठीक आहे 50,000 तिथे खर्च करतील, 1.5 लाखाचा एक क्लास लावतात, त्या क्लासमध्ये 2 ते 3 तास डेली शिक्षण होतं आणि 1 वर्षामध्ये ते संपून जातं. इथे आम्ही 3 वर्ष मुलांना घडवतोय. सकाळी 9:30 ते 4:30 8 तास, फक्त 1 तासमध्ये जेवणाचा सोडला तर 7-7.25 तास मुलं कंटिन्यू म्हणतो मी, कुठेही त्याला ब्रेक दिला जात नाही, कंटिन्यू अभ्यासक्रमामध्ये असतात. म्हणजे 3 वर्षामध्ये दररोज 7 तास आपल्याला कोचिंग प्लस डिग्री प्लस पर्सेंटेज डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर. मुलाला पुस्तकं खरेदी करायची बाहेरची गरज नाही, मुलांना कुठलेही इंटरव्ह्यूसाठी बाहेर जायची गरज नाही, कारण UPSCचे चेअरमन आणि चांगलं पॅनल इथून इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. नाही तर बाहेर इंटरव्ह्यूसाठी सुद्धा 20,000-25,000 घेणारी संस्था आहेत, अनेक संस्था आहेत. त्यामुळे एका छत्राखाली हे सर्व आपल्याला मिळणार, हे मिळतं आणि त्याची क्वालिटी आम्ही इन्शुअर करण्यासाठी ही सगळी लोक जी आहेत, जी UPSC चेअरमन्स आहेत, MPSCचे चेअरमन्स आहेत, IAS अधिकारी आहेत, हे सर्व आम्ही बोर्ड ऑफ स्टडीची मीटिंग घेऊन ह्याच्याबद्दल आम्ही इन्शुअर करतो की क्वालिटी टीचिंग लर्निंग होतं का नाही, रेग्युलेटरी पाळली जाते की नाही, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच दिला जाता पण नाही, किंवा जे काही तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये किंवा पेडॉलॉजी टीचिंग पेडॉलॉजीमध्ये जे काही बदल करायचे ते सध्याच्या UPSC पॅटर्नमध्ये जे चेंजेस दिसत आहेत त्या पद्धतीने होत आहेत की नाही, अशा पद्धतीनं त्याचं सुपरविजन आणि त्याचं वेळोवेळी आम्ही रिव्ह्यू घेतला जातो. त्यावर स्टेक होल्डर फीडबॅक असतो, म्हणजे पॅरेंट्स असतील, मुलं असतील, शिक्षक असतील, ह्या सगळ्यांचा फीडबॅक घेऊन तो फीडबॅक आम्ही वेबसाईटवर डिक्लेअर करतो.
तो फीडबॅक सगळ्या वेबसाईटमध्ये सगळ्या लोकांना पण दिला पाहिजे की काय फीडबॅक आहे, पॅरेंट्सचा फीडबॅक काय आहे, आणि इट इज जेन्युइन फीडबॅक. त्यामुळे ह्या गोष्टीची ट्रान्सपरन्सी, पारदर्शकपणा हा सर्व आहे. आणि फीस त्या सगळ्याचं मिळून 1,11,000. पार्टिशन तुम्ही केलं तर इतर BAचा, कोचिंगचा आणि ह्याचा खर्च ह्याच्यामध्ये कमी होतो. बरीच मुलं आता ही आमच्याकडे जी शिकवणारी मंडळी ही सगळी IIT झाली, MTech झाली मंडळी, पण शिकवतात काय? हिस्ट्री, जॉग्राफी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर ते इंजिनियर आहेत, ते शिकवतात हे. कारण काय? UPSCचा अभ्यास करताना त्या ऑप्शनसाठी त्यांचं डेप्थ ऑफ नॉलेज झाले आणि त्यांना वाटतं की त्यांचं करिअर त्याच्यावरच करायचं. मग इंजिनिअरिंग आणि मेडिकल करायचा उपयोग काय झाला? काहीच होत नाही. मग तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकल करून UPSC देण्याऐवजी, कारण इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा फारसे काही क्वेश्चन्स UPSCमध्ये येत नाही. तेव्हा तुमचा 4 वर्षाचा, 4.5 वर्षाचा जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे तो UPSCच्या दृष्टीने हे अतिशय निग्लिजिबल आहे. तो तिथं तुमचा काही वापर होत नाही. आणि मग कशाला तुम्ही 4 आणि 4.5 वर्ष एक्स्ट्रा वाया घालतात, कशाला पैसे वाया घालतात? ते इंजिनिअरिंग मेडिकल झाल्यानंतर परत कोचिंगसाठी 1.5 लाख म्हणजे वेळ जातो, तुमचा पैसा जातो. हे सर्व टाळण्यासाठी 12वी नंतरच आपल्याला प्रशिक्षण, डिग्री, कोचिंग, कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट आणि सर्वांगीण त्याची तयारी असं आपण करून घेतलं होतं. तर अशा पद्धतीनं हा कोर्स आहे. हा कोर्स सर्व जनसामान्यापर्यंत पोहोचावं. आपण पत्रकार मंडळी याची सर्व विद्यार्थ्यांना त्याची कल्पना द्यावी. आणि ज्या काही गव्हर्नमेंटच्या पण स्कॉलरशिप असतील, युनिव्हर्सिटीच्या काही स्कॉलरशिप आहेत त्या पण ॲप्लिकेबल आहेत. ह्याच्यामध्ये पण आपण 40,000 रुपये मुलांना सगळ्यांना स्कॉलरशिप देतो. त्याच्याशिवाय त्यांना जे अजून सुद्धा EWS असेल, इकॉनॉमिक वेहिकल सेक्शन, त्याच्यामध्ये 50% जी तरतूद आहे ती आपण स्कॉलरशिप देतो. सर्व स्कॉलरशिप गव्हर्नमेंटच्या आणि इतर ह्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहे. रेसिडेन्शियल